नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की आपल्या हाताचे पायाचे काळपटपणा घालवण्यासाठी मी तुम्हाला आज एक ट्रिक सांगणार आहे। घरगुतीच उपाय आहे, काहीही खर्च करण्याची गरज नाही आणि आपल्या घरामध्ये सर्व काही साहित्य मैत्रिणींनो उपलब्ध असतं। त्या साहित्यानेच आपल्याला ही क्रीम करून घ्यायची आहे मैत्रिणींनो। तर बघा, साबणाने म्हणावं इतकं आपले हात आणि पाय स्वच्छ होत नाहीत, पण आपण जर ही घरगुती क्रीम केली तर आपले हात पाय स्वच्छ, निर्मळ आणि पांढरे शुभ्र होणार आहे। तर त्यासाठी आपल्याला घ्यायचा आहे क्लिनिक प्लस शॅम्पू। मी घेतलेला आहे एका वाटीमध्ये फोडून। आता नंतर आपल्या घरामध्ये जे मीठ असतं, आपण स्वयंपाकासाठी वापरतो ते मीठ घ्यायचं आहे आणि मीठ अशा पद्धतीने 1 ते 2 चमचे आपल्याला घालून घ्यायचे आहेत। तुम्हाला जर जास्त क्रीम हवी असेल तर जास्त करा, कमी हवी असेल तर कमी करा। आता मी दोन्ही हात दोन्ही पायाला पुरेल एवढी करणार आहे। त्यानंतर आपल्याला तिसरं घ्यायचं आहे ते म्हणजे इनो। आपल्या घरामध्ये आपण पोट खराब झाल्यावर किंवा कुठल्याही कामासाठी आपण इनो घेऊनच येतो, प्रत्येकाच्या घरात इनो असेलच। आपल्याला इनो घ्यायचा आहे मैत्रिणींनो। इनोमुळे आणि मिठामुळे, शॅम्पूमुळे आपली हातपायमध्ये जे काही काळपटपणाचा थर साचलेला आहे तो पूर्णपणे निघून जातो मैत्रिणींनो। त्यामुळे तुम्ही ब्युटी पार्लरमध्ये जाऊन महागडे क्रीम लावून पैसे खर्च करण्याची काहीच गरज नाही। आपल्याला लग्न कार्यामध्ये जावं लागतं किंवा कोणत्याही कार्यक्रमामध्ये जाताना आपण हातपाय निर्मळ आहेत का, स्वच्छ आहेत का हे बघतो। त्यासाठी ही घरगुती ट्रिक्स आहे। त्यानंतर आपल्याला अर्धा लिंबू त्या क्रीममध्ये पिळून घ्यायचा आहे मैत्रिणींनो। तर बघा, अशा पद्धतीने अर्धा लिंबू मी पिळून घेतलेला आहे। आपली क्रीम बघा किती सुंदर आणि छान दिसत आहे, फेसही आलेला आहे। तर खूप छान आपले हात पाय पांढरे शुभ्र होणार आहेत मैत्रिणींनो। प्रत्यक्षात मी करून दाखवणार आहे, व्हिडिओ व्यवस्थित बघा, स्किप करू नका, तुम्हाला काहीच समजणार नाही। घरगुती ट्रिक आहे, काहीही खरेदी करून आणायची गरज नाही। आपल्या घरामध्ये तर कोलगेट असतं, तुम्ही व्हाईट कोलगेटच घ्या, बबूल किंवा कोणतेही कोलगेट असेल ते घ्या व्हाईट। तर बघा, आता कोलगेट मिक्स करण्यासाठी एकसारखं असं चमच्याने हलवत राहायचं आहे की आपलं जे कोलगेट आहे त्या क्रीममध्ये मिक्स झालं पाहिजे मैत्रिणींनो। आणि बघा, अशा पद्धतीने एकसारखं हलवत घ्या आणि हलवल्यानंतर एकसारखी क्रीम आपल्याला हाताला पायाला लावून घ्यायची आहे मैत्रिणींनो। आता बघा, मी तुम्हाला नंतरची स्टेप सांगते। अशा पद्धतीने आपलं सर्व काही आता इथे घालून झालेलं आहे। आता बघा, मी हाताला आणि पायाला क्रीम लावून दाखवते। एक साधारणतः 5 ते 10 मिनटं आपल्याला ही क्रीम लावून ठेवायची आहे की जेणेकरून आपल्या हातापायाचा जो थर आहे तो भिजून पूर्णपणे निघून जाऊ शकतो मैत्रिणी। तर बघा, अशा पद्धतीने पूर्णपणे हाताने पायाला पसरून घ्या, टाचेला लावा, खाली लावा। आपल्या जर पायांच्या बोटांमध्ये जर खाजवत असेल, बोरच्या पाण्याने खाजवतं, ती सुद्धा तुमची समस्या दूर होऊ शकते। बोरच्या पाणी अजिबात वापरू नका आणि जरी बोरच्या पाण्याचा संपर्क आला तर ही क्रीम तुमच्या हाताला पायाला लावा, फंगल इन्फेक्शन वगैरे काहीही होणार नाही। अशा पद्धतीने क्रीम हाताला पायाला लावलं तर खूप छान आपली त्वचा निर्मळ पांढरी शुभ्र होणार आहे मैत्रिणींनो। बघा, आता मी हातालाही लावून घेत आहे। हाताला पायाला पुरेल एवढी क्रीम मी बनवलेली आहे, त्यामुळे माझ्या हाताला, दोन्ही हाताला दोन्ही पायाला ही क्रीम पुरणार आहे। तर बघा, आता मी येथे हातालाही लावून घेत आहे। 5 ते 10 मिनटं आपल्याला ठेवायचं आहे की जेणेकरून पूर्णपणे भिजून आपल्या हाताने पायाचा काळपटपणा दूर होऊ शकतो आणि हात आणि पाय आपले पांढरे शुभ्र निर्मळ होणार आहेत मैत्रिणींनो। आता इथे ब्रश घ्यायचा आहे आपण जो वापरत नाही तो, आणि नखालाही घासून घ्यायचा आहे। आपले नखही धुरळ्यामुळे, घाणीमुळे काळे मिट्ट पडलेले असतात, नखसुद्धा आपले पांढरे शुभ्र ह्या ब्रशच्या साहाय्याने करून घ्यायचं आहे। हातांनाही ब्रशच्या साहाय्याने हाताचे छिद्र वगैरे घासून घ्यायचे आहेत की जेणेकरून आपल्या हाताला जर बोरच्या पाण्याने खाज वगैरे उठत असेल किंवा जर मातीचा थर साचला असेल तर अशा पद्धतीने ब्रशनं जर आपले हाताचे पायाचे कानेकोपरे जर घासून घेतले तर खूप छान आपले हात आणि पाय निर्मळ आणि स्वच्छ निघणार आहेत मैत्रिणींनो। तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा मैत्रिणींनो। तर लिंबू, शॅम्पू, इनो आणि मिठामध्ये मैत्रिणींनो भरपूर काही आपल्या त्वचेचा काळपटपणा घालवण्याचं त्याच्यामध्ये सत्व असतं। त्याच्यामुळे तुम्ही मीठ, लिंबू, शॅम्पू, इनो आणि कोलगेट हे घालून क्रीम बनवा की जेणेकरून आपले हात पाय पांढरे शुभ्र गोरे पान होणार आहेत। आपल्या हाताचा पायाचा काळपटपणा पूर्णपणे दूर होणार आहे। तर मैत्रिणींनो, 5 ते 10 मिनटं आपल्याला असं ठेवायचं आहे, लगेच घासू नका, मळ निघणार नाही। 5 ते 10 मिनटं ठेवलं
ठेवलं तर पूर्णपणे हाताचा पायाचा कमळ आपल्याला निघणार आहे। अशा पद्धतीने तुमच्याकडे जर घासणी असेल आपल्याला हातपाय घासायची तर ह्या घासणीने तुम्ही असं घासून घ्या। माझ्या घरात हे आहे त्या पद्धतीने मी आता टाचा वगैरे घासत आहे की जेणेकरून पूर्णपणे कोपऱ्यातला घाणीतला किंवा टाचेमधला घाण आपली पूर्णपणे घासल्यावर निघून जाते। टाच ही फुटत नाही मैत्रिणींनो, कारण घाण साचून साचूनच टाचेला त्रास होतो, टाच फुटती आणि मग आपल्याला दुखायला लागतं। आपण अशा पद्धतीने हाताची पायाची काळजी घेतली तर हात पाय स्वच्छ आणि सुंदर दिसणार आहेत। बोरच्या पाण्याचा जर संपर्क आला तरीही आपल्या हाताला पायाला खाज उठणार नाही। अशा पद्धतीने क्रीम करून लावली तर तुम्हीही तुमच्या घरामध्ये जर सर्व साहित्य असेल तर अशा पद्धतीने क्रीम बनवून हाताला पायाला लावा आणि तुम्ही कुठेही कार्यक्रमाला जाताना जर अशा पद्धतीने केलं, महिन्यातून 2दा जरी केलं तरी तुमचे हात पाय पांढरे शुभ्र गोरे पान मैत्रिणींनो दिसणार आहेत। तर बघा आता हातही मी घासून घेत आहे। तर अशा पद्धतीने हातही घासलेला आहे। हाताचेही कानेकोपरे तुम्ही अशा पद्धतीने घासून घेऊ शकता। आपले हात पाय खूप पांढरे शुभ्र आणि निर्मळ निघणार आहेत। मी तुम्हाला आता प्रत्यक्षात करून दाखवणार आहे। इकडचाही हात अशा पद्धतीने तुम्ही पूर्णपणे घासून घ्या मैत्रिणींनो, पूर्णपणे आपले हात पाय गोरे पान आणि पांढरे शुभ्र होणार आहेत मैत्रिणींनो। तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा, मीही केलेला आहे, तुम्हालाही सांगते की तुम्हीही करून बघा। तर बघा टाचा वगैरे स्वच्छ पांढरा शुभ्र होणार आहे। टाचाचे कोणतेही आपल्याला प्रॉब्लेम्स येणार नाहीत। तर तुम्ही हा उपाय नक्की करा। आपल्या घरात शॅम्पू असतोच, मीठ असतेच, इनो असतोच, कोलगेट असतंच, लिंबू असतेच। अशा पद्धतीने क्रीम बनवून ठेवा आणि ज्यावेळेस तुम्हाला रविवारी वगैरे सुट्टी असते किंवा एरवी तुम्हाला जर वेळ मिळाला 1-अर्धा तास तर तुम्ही तुमच्या शरीराची अशा पद्धतीने काळजी घेऊ शकता। स्वतःवरही प्रेम करा, स्वतःचीही काळजी घ्या, कारण आरोग्य हीच आपली संपत्ती आहे मैत्रिणींनो। त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे फार गरजेचे आहे। तर बघा अशा पद्धतीने ब्रशनंही तुम्ही तुमचे नखे कानाकोपरा घासून घेऊ शकता। तुम्ही जो ब्रश वापरत नाही त्या ब्रशच्या साहाय्याने तुम्ही हे हातापायाचे नख घासून घेऊ शकता, कानेकोपरेही घासून घेऊ शकता। तर बघा आता मी धुवून दाखवते तुम्हाला। येथे मी पाणी घेतलेलं आहे, नळाचं पाणी घ्या, बोरचं पाणी घेऊ नका। बोरच्या पाण्याने सुद्धा आपली त्वचा काळी होते मैत्रिणींनो। बोरच्या पाण्यामध्ये भरपूर क्षार असतात, त्यामुळे आपलं बाथरूम बोरच्या पाण्याने यूज केलेले सर्व भांडे घाण होतात, त्यामुळे आपले शरीर घाण होतं। त्यामुळे बोरचं पाणी अजिबात घेऊ नका। मी येथे नळाचं ताजं पाणी घेतलेलं आहे। तर बघा अशा पद्धतीने माझे पायही मी तुम्हाला धुवून दाखवते। तर बघा अशा पद्धतीने पायही माझे स्वच्छ पांढरे शुभ्र आणि निर्मळ दिसत आहेत मैत्रिणींनो। प्रत्यक्षात तुम्ही पाहिलंच आहे, तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा। आणि त्यानंतर धुतल्यानंतर आपल्याला खोबरेल तेलाने मॉइश्चरायझर करून घ्यायचं आहे की जेणेकरून आपली त्वचा मऊसूद आणि खूप सुंदर स्मूथ दिसणार आहे मैत्रिणींनो। ही क्रीम तुम्ही चेहऱ्याला लावू नका, ही हातापायासाठीच आहे मैत्रिणींनो, लक्ष देऊन ऐका। तर बघा माझे पाय किती पांढरे शुभ्र दिसत आहेत तुम्हाला, मी प्रत्यक्षात करून दाखवलेलं आहे मैत्रिणींनो। तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। घरगुती ट्रिक्स आणि ट्रिप असतात मैत्रिणींनो, त्यामुळे पार्लरमध्ये जाऊन महागडे क्रीम आणू नका, पार्लरला खर्च करू नका। आपल्या घरगुती उपायच तुम्ही अशा पद्धतीने करा आणि तुमच्यापर्यंत व्हिडिओ असेच नेक्स्ट येण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला कशा पद्धतीचे व्हिडिओ आवडतात ते मला सांगा, मी त्या पद्धतीने व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवत जाईन मैत्रिणींनो। तर बघा आपली टाच ही किती स्वच्छ आणि क्लीन झालेली आहे, टाच ही फुटत नाही, टाच ही दुखत नाही। अशा पद्धतीने तुम्ही जर क्रीम हे महिन्यातून 2-3 वेळा जर पायाला हाताला लावला तर आपले पाय हात खूप स्वच्छ आणि निर्मळ दिसणार आहेत। कुठेही आपण कार्यक्रमाला जाऊ शकतो, त्यासाठी मैत्रिणींनो हा उपाय तुम्ही नक्की करून बघा। तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।